मुंबईच्या जुहू चौपाटीवर सध्या पूर्ण परिसरात कचरा पसरल्याने जे इथे योगा करणारे लोक आहेत किंवा जे मॉर्निंग वॉक करण्यासाठी लोक येतात त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहेत। आमच्यासोबत काही जुहू चौपाटीवर आलेले लोक आहेत। काय सांगणार पूर्ण जुहू चौपाटीवर सध्या कचरा पसरलेला है? माई सेल्फ प्रदीप अग्रवाल, चार्टर्ड अकाउंटेंट। हम लोग यहाँ पर 9 साल से आ रहे हैं और लास्ट 2 साल से मैं देख रहा हूँ कि काफ़ी सुधार है। जहाँ तक कचरे का सवाल है, कचरा बारिश है, नाला खोलेंगे आएगा, इसको आप रोक नहीं सकते। जब ये हाई टाइड होता है, बारिश होती है, कचरा आएगा और सफाई करने वाले यहाँ पर 8 साढ़े 8 बजे तक सफाई कर देते हैं। ये कचरा आपको 1 घंटे से 1.5 घंटे के बाद नहीं दिखेगा। सो आई एम अप्रिशिएटिंग दैट BMC इज डूइंग अ गुड जॉब एंड एवरीथिंग इज फाइन। इट इज़ अ नेचुरल थिंग्स। आई एम एबल टू सी दैट कि हम लोग यहाँ पर एंजॉय कर पा रहे हैं। हाँ, थोड़ी बाधा ज़रूर आती है क्योंकि हम लोग सुबह 6 बजे आ जाते हैं, तो ये लोग सफाई कर्मचारी अपनी सफाई करते हैं। इनको कॉन्टेक्ट दिया और बहुत अच्छा काम हो रहा है यहाँ पर। थैंक यू वेरी मच। कितने दिनों से इस तरह का कचरा पूरे जुहू चौपाटी में देखा? ये अधिक मास से मैं ज़्यादा देख रहा हूँ। 40 से 45 दिन से मैं देख रहा हूँ कि जब ये अधिक मास होता है तो यहाँ पर बहुत सारे स्टेट से जो लोग घूमने के लिए आते हैं, स्नान करते हैं। यहाँ पर 1945 में नाले बनाए गए थे जो 2 किलोमीटर की दूरी पर खुलते हैं, जो ब्रिटिश राज के टाइम बनाए हुए हैं। अभी 7 किलोमीटर की दूरी पर या 10 किलोमीटर की दूरी पर नाले खोले किती गए थे। त्रास होतात पूर्ण जुहू चौपाटीवर सध्या कचरा पसरला? एवढे चालायला हे करते पुढे कचरा सगळे पुन्हा सामलेले आहे। कचऱ्याला काय गाडी जास्त पाहिजे त्याने साफ करायला। 1-2-3 गाडी येतात ना, जास्त उपकरण पाहिजे। म्हणजे काय 4 तास असतात, मग हायटेड येणार, मग कचरा आतमध्ये येणार। त्यापेक्षा हे लोक जास्त करून लवकर कचरा काढायला पाहिजे, मग ते चांगलं होणार। ते तुम्ही पण दररोज इथे येतात का? याच्या आधी पण असा कचरा तुम्ही इथे बघायला तुम्हाला पाहायला मिळत होता की आज मिळलं? आता या 15-20 दिवसात खूप कचरा वाढलेला आहे, प्लास्टिकचा कचरा। आणि आम्ही रोज इथं 5:30 वाजता येतो, 5:30 ते 8:30 एरोबिक्स जुहूमध्ये चाललेलं असतं आणि योगा करत असतो आणि महिला पण आलेल्या असतात। परंतु ह्या कचऱ्यामुळे सकाळी जे चालणारे माणसं आहेत त्यांना खूप त्रास होतो आणि BMC काम करत आहे, परंतु मनुष्यबळ कमी असल्यामुळे आणि ह्या ज्या लाटा आहेत, हे जे भरतीचं टायमिंग आहे ते 4 तासाचं असल्यामुळे ह्या 4 तासामध्ये या माणसांना कव्हर होत नाही आहे। मनुष्यबळ वाढवण्याची आवश्यकता आहे। बरोबर। काही महिला मंडळी पण इथे जे दररोज फिरायला येतात, काय सांगणार तुम्ही? पूर्ण जुहू परिसरात सध्या कितनी तकलीफ होती है? आप तो रोज यहाँ पर आते हो, कितने दिनों से कचरा दिख रहा है? वो कचड़े का अभी ज़्यादा बढ़ाना चाहिए। गाड़ी गिड़ी ये सब उपकरण तो चाहिए गाड़ी के। लेकिन आप यहाँ पे रोज आते हो? रोज आते हैं, 6 से 8 बजे तक रोज आते हैं। वो कचरा अभी 1-2 महीना हो गया, ये नहीं हो रहा है। तो आप यहाँ पे आके क्या क्या वर्कआउट करते हो रोज? योगा और एक्सरसाइज। तो कचरे जब जमा है यहाँ पे, कचरा हर तरफ फैला हुआ है, इसके बाद आप एक्सरसाइज और योगा कर पा रहे हैं कि अभी रोक के? करते, गार्डन में करते हैं, अभी इधर भी किया है। एक बार कचरा भी उठाया हम लोग ने। अच्छा, आप खुद उठाए हो? हाँ, उठाया। सब लोग हम अपना लोग टाइम टीम टू टाइम एनजीओ में करते रहते हैं। जेसीबी मशीन की जरूरत है कचरा साफ करने के लिए। उठाया कचरा। जेसीबी मशीन यहाँ पर हमने 400-500 लोक आहे। उषाबेन पटेल करके दररोज तुम्ही हे उचलतात आपलं का? काम हे चालूच असतात। आम्ही पण काय ते हेल्प काय करायचं, त्या लोकांना काय हे करायचं, मदत करायचं, सगळं आपलं उषाबेन पटेल आपलं मुख्य आहे। सगळं मिळून आपण काय हेल्प करतो। हां, ठीक आहे। आता तुम्ही सध्या पाहू शकता आमच्या पाचच्या साईडच्या हा पूर्ण परिसर, हा जुहू चौपाटीचा पूर्ण परिसर आहे आणि पूर्ण जुहू चौपाटीमध्ये असाच प्रकारच्या कचरा जे आहे ते पसरलेला आहे आणि लोकांना खूप त्रास आहे या कचऱ्यामुळे। लोक सांगतात की आम्ही दररोज मॉर्निंग वॉकसाठी येतात, योगा करण्यासाठी येतात, पण गेल्या काही दिवसापासून इथे असाच प्रकारचा कचरा सापडतात आणि लोकांना त्रास सध्या वाढले आहेत। लोक मॉर्निंग वॉक करण्यासाठी थांबवले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।